मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी मधील पान क्रमांक 8 वरील आमचे घर या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आमचे घर चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिह आणि वाच। तर इथे काही वाक्य दिले आहेत आणि ह्या वाक्यामध्ये काही चित्र दिले आहेत। जसं की 1 नंबरचं वाक्य बघा, त्या वाक्यामध्ये तुम्हाला कशाचं चित्र दिसत आहे? तर घराचं। 1 नंबरच्या वाक्यामध्ये घराचं चित्र आहे। तर त्या घराच्या चित्राच्या ऐवजी त्याचं नाव लिहायचंय आणि आपल्याला वाक्य तयार करायचंय। तर ते वाक्य होईल, हे आमचे घर। घरात आई, बाबा, दादा, आजी, आजोबा व मी राहते। ह्याच्यासारखं आपल्याला 2 नंबरचं वाक्य बनवायचं आहे। 2 नंबरच्या वाक्यामध्ये आपल्याला दिलं आहे संगणकाचं चित्र। आता आपण 2 नंबरचं वाक्य बनवून घेऊयात। आई घरी संगणकावर काम करते। तर इथं कॉम्प्युटर दिलेला आहे, त्याच्या ऐवजी आपण मराठीतला संगणक हा शब्द वापरला आहे। तर पुढच्या 3 नंबरच्या वाक्यामध्ये सायकल आणि औषधाचं चित्र दिलं आहे। तर आता त्याचं नाव वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे। 3 नंबरचं वाक्य तयार होईल, मी सायकल चालवते, आजोबांसाठी औषध आणते। पुढचं 4 नंबरचं वाक्य आपण बघूयात। त्या वाक्यामध्ये झेंडू आणि तोरण दिलेलं आहे, त्यांची नावे वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे। हे झेंडूचे फूल आहे, बाबा सणा दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात। 5 नंबरचं वाक्य बघूयात। इथे दरवाजा दिला आहे, दरवाजा हा शब्द वापरून आपल्याला हे वाक्य बनवायचं आहे। दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो, मी मदत करते। 6 नंबरच्या वाक्यामध्ये बॅगेचं चित्र आहे। तर बॅग हा शब्द वापरून आपल्याला हे वाक्य तयार करायचं आहे। ही माझी बॅग, बॅगेत वही पेन आहे। 7 नंबरच्या वाक्यामध्ये ताट आणि 2 मुलं जेवायला बसलेले आहेत। तर आपण वाक्य बनवूयात। दादाने ताटे मांडली, दोघे इथे जेवायला बसलो। 8 नंबरच्या वाक्यामध्ये ढग आणि मोर दिले आहे। तर ते शब्द वापरून आपण वाक्य बनवूयात। दादाने पाहिले, आकाशात ढग आले, टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला। 9 नंबरच्या वाक्यामध्ये ऊस आणि फणसचं चित्र दिलं आहे। तर आपण हे शब्द वापरून वाक्य बनवूयात। ऊसापासून साखर तयार होते, ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो। 10 नंबरच्या वाक्यामध्ये भाजीचं चित्र दिलेलं आहे। तर भाजी शब्द वापरून वाक्य तयार करायचं आहे। आई भाकरी करते, शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते। 11 नंबरच्या वाक्यामध्ये मातीची पंती आणि कागदाची होडी ह्याचे चित्र आहे। तर आपण वाक्य तयार करूयात। शेजारची समीक्षा मातीची पंती तयार करते, अनिता कागदाची होडी तयार करते। आता शेवटचं 12 नंबरचं वाक्य आहे, सायंकाळी आकाशात पक्षी उडतात, मी आणि दादा पाहत राहतो। तर अशा पद्धतीने चित्राऐवजी शब्द वापरून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।